गुड मॉर्निंग. मी प्रतीक्षा हरकर ओरस सिंधुदुर्ग मधून बोलते. मला ही लिंक आधी मालकीताईंमुळे मिळाली. आणि मी इथं जोडले गेले ते फक्त वाढलेल्या वजनासाठी. कारण मला फक्त डोक्यात एकच होतं, माझं वजन कमी करायचं. कारण डॉक्टरांकडे सारखं जावं लागायचं, कारण अनेक आजार होते. पण मला वाटायचे हे आजार माझ्या बरोबरच राहणार काय. फक्त आपण डॉक्टर सांगायचे त्यांचं वजन अधिक आहे ना, म्हणून ह्यांना सगळं होतं. तर म्हटलं वजन कमी करायला पाहिजे. खूप उपाय म्हणजे मालकीताई भेटायच्या अगोदर वजनावर काम केलं नाही असं नाही, खूप केलं. पण म्हणतात ना मार्ग म्हणजे काय ते कोणी सांगितलं की करायचं, पण सातत्य नाही राहायचं. आणि ते का करायचं, कसं करायचं ह्याचं मार्गदर्शन पण नसायचं. युट्यूबवर काहीतरी ऐकायचं आणि करायचं, कोणी सांगितलं म्हणून. पण नंतर त्यांनी हे आता मी हे सकस संतुलित आहार याच्या पूर्वी घेतलेला होता एका ताईंकडनं. तिने मला सांगितलं माझं 20 किलो झालं. मनात म्हटलं माझं 10-15 किलो झालं तरी खूप झालं, म्हणून मी घेतलं. पण मला त्यावेळी पायीचा त्रास झाला. मग मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले असं कसं होईल, होणार नाही. बरोबर आहे त्यांचं, नाहीच होणार. एका सकस संतुलित आहाराने होईल कसं, उलट बरंच वाटायला पाहिजे ना. पण मला झाला. पण मग त्यांनी मला मग फोन उचलला नाही माझा आणि पुन्हा काही मला सांगितलं नाही. मग मी म्हटलं बापरे, आता हे खाऊन जर झालं असेल तर खाणंच बंद करूया. तर मी आपलं बंद करून ठेवून दिलेलं, एका पिशवीत भरलं आणि साईडला ठेवून दिलेलं बाजूच्या खोलीत. आणि ज्यावेळी मालकीताई दिसलेल्या, आम्ही पिकनिकला एकत्र गेलेलो आणि त्या एनर्जी ड्रिंक पीत होत्या. मला माझी मैत्रीण आहे इथं आहे आता ज्ञानदावा, ती मला विचारते की इच्छासारखं व्हायला पाहिजे प्रत्येकाने, आणि आपण पण असं दिसायला पाहिजे, असायला पाहिजे. मग ती काय खाते ते विचार तिला. म्हटलं ते खायचं नाही आपण, त्याने मुळव्याध होतो. तर आणि तिने ते ताईने त्यावेळी ऐकलेलं, पण मला काही बोलल्या नाही, सांगितलं नाही. आणि नंतर मग आमच्या घरीच आलेल्या त्या मुंबईला जायच्या अगोदर. त्यावेळी मला फक्त विचारलं तू काय खात होतीस ग, ते दाखव मला. मग ते त्यांना ती बांधलेली पिशवीच पुढ्यात आणून ठेवली. म्हटलं हे खात होते. आई म्हणाले हे खूप चांगलं आहे, हे व्यवस्थित खा आणि त्याच्यासाठी आमच्या मॅडमांचं मार्गदर्शन घे. आणि खरंच मॅडम तुमच्या बरोबर मीटिंग झाली ऑनलाईन झूमवर. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी माझ्यावर काम करायला सुरुवात केली. जी वजनामुळे मला चालणं अशक्य होतं, कारण दीक्षित डाएट करायची, 45 मिनिटं चालायला पाहिजे म्हणून चालून यायची. आल्यावर इतका पाय दुखायचा, कारण गुडघेदुखी सुरूच झालेली, ढोपर असं सुजलेलं होतं. मग ते सुजलेल्या ढोपरावर काय, मग आल्यावर इतकं पेन व्हायचा. पण चालायला हवं ना, म्हणून मी चालायचे. पण आल्याबरोबर अशी भूक लागायची, मी रात्रीच भात बनवून ठेवायची आणि आल्याबरोबर मी फोडणीचा भात करायचे आणि भरपूर आधी खाऊन घ्यायचे, कारण पोटात आग पडलेली असायची. आता इथं कळायला लागलं की नुसतं कार्बोहायड्रेट खाल्ल्यावर काय होतं. रोज ऐकल्यामुळे कळायला लागलं की प्रोटीनची गरज आहे. शिकलो नव्हतो का, ग्रॅज्युएशन पर्यंत कळत होतं प्रोटीन गरज आहे, फॅटची गरज आहे, फळं खायला पाहिजे. पण होत नव्हतं. घरात आणलेल्या बीट तर आमच्याकडे आठवड्याने बाजारात आणलेलं, पुढच्या आठवड्यात बाजारात आणायचे. मग मी शनिवारी सगळं साफसफाई करून टाकायची, कारण ते एवढे बीट एवढे झालेले असायचे, मग ते टाकून द्यायचे. मग आता कसं खायचं, केव्हा खायचं, काय काय खायचं, हे इथं सतत आहाराचं मार्गदर्शन असू दे हे मिळायला लागल्यामुळे जे होतं घरात ते खायला सुरुवात झाली. आणि सकस संतुलित आहाराचा इफेक्ट एवढा की 2.5-3 महिन्यात माझं 12.5 किलो वेट लॉस झालं. आणि महत्वाचं म्हणजे वजन कमी करता करता गुडघेदुखी बरी झाली. आणि त्याच्याच बरोबर योगाच्या वर्गावर मला ताईंनी सांगितलेलं जॉईन व्हायला. मला ते वर्कआउटचं खूप आकर्षण होतं. कधीतरी टॉपिक घ्यायला गेले ना की वाटायचं यांच्यासारखं कधी हलता येणार आपल्याला. पण मला योगाच नीट जमत नव्हता, कारण माझ्या पायाला, डाव्या पायाला पोलिओ आहे. मग पोलिओचा पाय मी दोन हाताने पाय धरायची आणि असा फिरवायची. ताई पण म्हणायच्या हात फिरवतेस की पाय फिरवतेस. म्हटलं जमेल ते करणार आहे. मग ते जमेल तसं करता करा. आणि इथं सांगायचे तुम्हाला जसं जमतंय तसं, यथाशक्ती. मला ते इतकं आवडायचं, म्हणजे म्हटलं माझ्यासाठी सांगतायत यथाशक्ती. आणि मग मी करता करता आता माझी योगासनं आदर्श अवस्थेवर म्हणजे स्पॉटलाईट करावी एवढं झालं. थँक्यू शतायुषी फॅमिली. त्यावेळी वाटायला लागलं की त्यांच्यामुळे माझ्यावर म्हणजे माझ्यात फरक पडलाय. आणि हे आदर्श अवस्थेत आसनं आली. पित्ताचा भयंकर त्रास होता, बसने प्रवास केला, रात्री जागरण जरा उशिरा झोपणं झालं तरी सुद्धा असं डोकं चालवायचं की त्यावेळी डोलो 6
असायच्या. मग आता पित्ताचा त्रास कमी झाला. आता कधीच त्रास म्हणजे जागरण झालं किंवा काय झालं, डोकं दुखतं पण डोक्यावर तेल घातलं आणि झोपले तर सकाळी एकदम फ्रेश. फार क्वचित. बसचा प्रवास आता बिना तक्रार करू शकते मॅडम, कारण आता प्रवास केला तर मला नाही त्रास होत. दुसऱ्या दिवशी पण नाही आणि त्या दिवशी पण नाही. दम्याचा त्रास मला वाटायचं हा आपल्या बरोबरच राहणार आहे, कारण आजोबांना होता, आईला होता आणि आता मला पण आहे. म्हटलं तो अनुवंशिक असतो आणि ऐकलेलं होतं, सगळीच म्हणायची दमेकरी आहे ती, आईकडचा तिचा वारसा आहे. मग मला कधी कधी वाटायचं मला आहे म्हणजे माझ्या मुलाला होईल का. पण मग ज्यावेळी शतांशी फॅमिलीला जोडले गेले आणि सबक संतुलित आहाराचं हे झालं, माझी प्रतिकारशक्ती वाढायला लागली. दर पाऊण महिन्यातच मला डॉक्टरकडे जावं लागायचं. हे जे डॉक्टरकडे जाणं होतं, मी गेली 1.5 वर्ष झालं डॉक्टरकडे जावं लागलं नाही मला. मी गेले नाही, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण जुनी फाईल ऑफिसमध्ये चालली, सर्दी व्हायची, सर्दी झाली की दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे जायचं, कारण दम्यात रूपांतर व्हायचं. टू व्हीलरवरून चालते वेळी समोरून एखादा ट्रक गेला वाळूचा धुळीचा, त्याची धूळ उडाली, घरी येईपर्यंत सर्दी होणार. म्हणजे काही झालं ना तरी मला कपाट आवरलं, घरातलं ऑलड्रॉप मला हे सांगायचे तू काय आवरू नको, कपाट उघड ते राहू दे तसंच. कारण कपाट आवरलं तरी मला सर्दी व्हायची आणि मी दुसऱ्या दिवशी दम्या. म्हणजे हार्मोनियम वाजवायची आवड होती, पण माझाच हार्मोनियम एवढा वाजायचा की त्या हार्मोनियमकडे बघायला हे व्हायचं नाही मला. मग असं करता करता 27 फॅमिलीमध्ये आले. मॅडमांनी दीर्घ प्राणायाम करायला सांगितला. परत म्हणजे काही पथ्य सांगितलेली, मला सांगितलेले थोडे दिवस दुधाचे पदार्थ टाळा. आता मला दुधाचे पदार्थ खायला परवानगी पण मिळाली आणि माझ्यावर लक्ष दिल्यामुळे स्वतःवर लक्ष दिलं. म्हणतात ना आज व्हॅलेंटाईन डे आहे, दुनियावर प्रेम करायचा दिवस आहे, पण स्वतःवर प्रेम करायला आम्ही विसरत होतो. स्वतःवर प्रेम करायला शिकलो. सविता ताई सांगायच्या दशपूजा असल्यासारखं 10 जणांना मदत करायला जायची, पण स्वतःला मदत करायला विसरलो. पण 27 फॅमिलीमध्ये सतत मदत मदत मदत. मॅडमांचा शब्द एवढा तो कानावर बसला. आधी म्हटलं स्वतः, कारण स्वतःमध्ये भगवंत आहे त्याला मदत केली पाहिजे, त्याला त्रास होतो. त्याच्यामुळे दम्यावर चांगला रिझल्ट आला. 2 वेळा इनेलर ओढत होते. फॉरोकॅट 200 mg ची गोळी होती, 2 वेळा ओढावी लागायची. तेव्हा मला कुठे हा ओके आता मी बरी आहे असं म्हणावं लागायचं. वर्कर साहेब ऑफिस मधून येईपर्यंत मला दम्याचा त्रास झाला तर मी ते अस्तरीन ते मशीनच आणून ठेवलेलं घरात, कारण डॉक्टरकडे जाईपर्यंत तरी जगायला पाहिजे ना मी. मग मला ते मशीन दिलेलं तोपर्यंत ते टाकायचं आणि नाकाला लावून बसायचं आणि त्याच्यावर श्वास नियंत्रित करत बसायचं आणि मग डॉक्टरकडे जायचं. अशी परिस्थिती होती. त्या माणसाला 1.5 वर्ष झालं 27 फॅमिलीच्या मार्गदर्शनामुळे मॅडम डॉक्टरकडे जावं लागलं नाही. हा माझ्यासाठी खूप खूप मोठा हे आहे, अनुभव आहे. आणि थँक्यू 27, तुमचं मार्गदर्शन, तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि तुमचं सगळ्यांचं माझ्यावरचं लक्ष असल्यामुळे माझ्यावर मी काम करू शकले आणि चांगला रिझल्ट घेऊ शकले. थँक्यू. नाही सांगू शकत. चलो आता भीती काय मुलाला माझ्या होईल का, ह्याला पण होईल का असं जे तुम्ही सांगितल्यावर त्यांनी सुद्धा बघा तुम्हाला विचारलेलं, तो जिम करायचा, स्वतःवर काम करायचं, पण काय खायचं ते मग काय बाहेर नाही ते म्हणजे मित्रांबरोबर वाटेत थांबून आमच्याकडे बटाटा वडा तो खाऊनच यायचा घरी. पण तुम्ही सांगितल्यावर त्याच्यावर ते सांगितलं तुम्ही तुमच्यासाठी चांगलं आहे, त्याने ते घ्यायला लागला. आता तो ट्रेकिंगची आवड आहे. मागे अन्नपूर्णाला जाऊन आला, आता एव्हरेस्टला पण